वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जो भगवत भक्त आहे त्याचे चेहरे कसे असावेत हे आपले चेहरे आपण पाहून ठरवा. आपले चेहरा कसा आपल्याला दिसतो, काळा किंवा गोरा याच्यावर काही अवलंबून नाही. अंतःकरणातली प्रसन्नता ही चेहऱ्यावर उमटली पाहिजे. जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. विवादची जयासाठी जग जेठी तो विठ्ठल, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. तुका म्हणे आकळ, तुका म्हणे आकळ आहे सकळ व्यापक, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. विठ्ठल जयापासून सकळ, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, तो एक पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. महावैष्णव संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. आणि या अभंगाद्वारा तुकाराम महाराज आपली जी परंपरेनं पिढ्यानपिढ्या चालत आलेली आराध्य देवता महाराष्ट्र, जिला आपली कुलदेवता मानतो असा भगवान पांडुरंग श्री विठ्ठल, तो इतर देवासारखा सामान्य नव्हे. त्या देवाची माहिती आणि मोठेपणा सांगतात या अभंगाद्वारा. आपण भाग्यवंत आहोत की महाराष्ट्रात जन्माला आलो. पांडुरंगाचे सेवक आहोत आपण, विठ्ठलाचे भक्त आहोत. आपल्या गळ्यात तुळशीची माळा आहे, कदाचित नसेलही कोणाच्या. पण वारकरी संप्रदायावर श्रद्धा आहे, अशी श्रद्धा असणारी माणसं आहे. एक का दोन का चार किती अनुभव सांगावे महाराजा. जर सांगितलं ना लोकांना माळकरी आहे, वारकरी आहे, तर किती गोष्टी होऊन जातात, सहज सहज होऊन जातात. भगवत भक्त आहे कळालं ना, समोरच्या माणसाला वाटते की हा सज्जन माणूस आहे, त्याचं काम केलं पाहिजे. भगवत भक्त कळालं तर. पण खरंच हा भगवत भक्त आहे का लुच्चा आहे हे चेहऱ्यावर कळतं. चेहऱ्यावर कळतं. चेहऱ्याची एक परीक्षा आहे. माझ्याकडे पैसे उसने मागायला, म्हणलं महाराज काय भान राहिले नाही, थोडे पैसे खर्च झाले आणि काही पैसे होते, मला कल्पना नाही त्या जागेचं एवढं भाडं असेल, म्हणून यात्रेत मी ते भाडं देऊन टाकलं. मला जायला पैसे नाही, तर मला जास्ती काही नको आहेत, 200 रुपये द्या, मी लगेच तुम्हाला ताबडतोब पाठवून देतो. मी त्यांना म्हणलं भाऊ तुझा चेहरा पाहिल्यावर मला पैसे द्यावेसे वाटत नाही. तर म्हणलं असं काय माझ्या चेहऱ्यावर, काय तुम्हाला का असं वाटलं, असं पुसायला लागलं. म्हणलं पुसल्याने जाणार नाही ते, तुम्हाला का असं वाटलं. म्हणलं मी का लुच्चा लबाड असं वाटलो का. म्हणलं तुझ्या तोंडानेच तू बोललास तेच खरं आहे. तो म्हणला मला लबाड ठरवलं, मला लुच्चा ठरवलं. या कार्तिकीतली गोष्ट आहे. मला लुच्चा ठरवलं, मला लबाड ठरवलं. म्हणलं मी माझ्या 200 रुपये पुरतं ठरवले, तुझं आपलं तू बघ काय असेल काय. त्यामुळे तुझा चेहरा सांगतो तू लुच्चा आहे, लबाड आहे. लक्षात ठेवा
जो भगवत भक्त आहे त्याचे चेहरे कसे असावेत हे आपले चेहरे आपण पाहून ठरवा. आपले चेहरा कसा आपल्याला दिसतो, काळा किंवा गोरा याच्यावर काही अवलंबून नाही. अंतःकरणातली प्रसन्नता ही चेहऱ्यावर उमटली पाहिजे. माउथ किंवा फिशिंग इज द मिरर ऑफ माइंड. आपला चेहरा म्हणजे आपल्या अंतःकरणाचा, आपल्या जीवनाचा आरसा आहे. लक्षात ठेवा. उगाच तुकाराम महाराज म्हणत नाही फोडिली गोवारी तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी, तैसी दिसे तोंडावरी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देखे अखंडित प्रसन्नता आठी जेथ चित्था तेथ रिगणे नाही समजता संसार दुःख. आपण दररोज देवाचा प्रसाद खातो देवळात. कुठे पूजेला गेलो म्हणजे प्रसाद खातो, त्याला प्रसाद म्हणतो आपण. प्रसाद प्रसाद या शब्दाची उंची इतकी खाली आणली आपण. प्रसाद ह्या शब्दाची उंची फार मोठी आहे. वारकरी या शब्दाची उंची खूप थोर आहे, पण आपण इतकी खाली आणली आहे. ब्राह्मण या शब्दाची उंची इतकी श्रेष्ठ आहे, पण ती इतकी रसातळाला गेली आहे की हे शब्द आता खराब झाले. प्रसाद सांगतच असतो नेहमी. आता कीर्तन झाल्यानंतर पाहुणे लोकांनी प्रसाद घेऊन जा बरं. आपण मोठे शब्द व्यवहारात आणलेत. मोठे शब्द इतके सामान्य रीतीने वागणे वापरण्याचे नव्हेत. भगवान सांगतात अर्जुना प्रसाद ज्याला झाला भगवंताचा काय परिणाम होतो हे सांगताना श्रीकृष्ण भगवान सांगतात अर्जुना प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसादे सर्व दुःखानां हानिही. देवाचा प्रसाद झाला ना जीवनातलं दुःख संपुष्टात येईल असं नाही मला म्हणायचं. जीवनात जी जी दुःख असतील ती दुःख आपल्या अंतःकरणावर परिणाम करू शकणार नाही. परिणाम करू शकतात. आपल्याला लहान सहान गोष्टी अंतःकरणावर परिणाम करू शकतात. ते परिणाम घेऊन आपण वापरतो, जगामध्ये वावरतो. ते परिणाम चेहऱ्यावर उमटतात आणि आपले चेहरे बिघडून गेले दशक्रियेवर आल्यासारख्या लोकांचे. नाही अंतःकरणावर परिणाम झाला. म्हणून जीवन एक गणित आहे आणि ते गणित आकडेमोडीच्या हिशोबात नाही. किती कोटी जप केला म्हणजे देवाचा साक्षात्कार होतो? किती कोटी? 13 कोटी केला म्हणजे अरे 13 दुनी 26 कोटी केला तरी काय होईल माहिती नाही, नाही सांगताय. किती वर्ष परमार्थ केला म्हणजे अंतःकरणाची वृत्ती बदलेल? वर्षावर हिशोब नाही. एकता सामुरला खटवांग रायाशी, एकता सामुरला खटवांग रायाशी. एकता सामुरला खटवांग
भाग्यदशा कैसी कैसी प्राप्त झाली किती वेळात जीवनभर करून अंतःकरणाची वृत्ती बदलत नाही, एका तासामध्ये प्रभूचा साक्षात्कार. म्हणून परमार्थ हे आकडेमोडीचं गणित नव्हे. 13 कोटी राम राम लिहिलं की देवाचा साक्षात्कार नाही. आपली अंतःकरण बदलण्याची क्षमता किती याच्यावर अवलंबून आहे. किती वाऱ्या केल्या म्हणजे देव भेटतो. महाराज गेली बार चोक 48 वर्ष वारी करतो, पण अजूनही कोर्टात खोटे साक्षी देतोयस ना. आणि नामदेव म्हणतात तरी तू पंढरीशी जा. पण नामदेव म्हणतात ते खरं का आम्ही अनुभवतो ते खरं. कुठल्या तोंडाने म्हणायचं नामदेव महाराज म्हणतात ते खोटं आहे म्हणून. आई हिंमत घोटाळा आपला आहे फार. एकदाच गेली पंढरीत जीवनात. नामदेव महाराजांचं कीर्तन ऐकलं, ज्ञानेश्वर महाराजांची चाल ऐकली. काय महाराज ही सगळी गवई मंडळी असं वाटतं की पंचप्राण ओवाळून तुमच्यावरून आरत्या कराव्यात. महाराजा काय गोड म्हणतात सगळे. परवाच कॅसेटचं प्रकाशन झालं आमच्या शांताराम महाराजांच्या कॅसेटचं. ते रंगमंदिरात केलं, बालगंधर्व रंगमंदिर तिथे केलं. मी म्हणत होतो कीर्तनात करा कुठेतरी, पण काय कार्यकर्त्यांनी ठरवलेलं असं तसं चालतं. तिथे प्रकाशित केलं. मी जे सांगत होतो त्यातला अर्थ वेगळा होता. आळंदीत प्रकाशित करा, प्रकाशन करा त्या कॅसेटचं, आणि कुठेतरी फडावर कीर्तनात करा. का? याचं कारणच असे की त्या फडावर त्या कीर्तनामध्ये 4 प्रांतातले लोक येत असतात. 4 प्रांतात, महाराष्ट्र संपूर्ण, कर्नाटक, आंध्र आणि अहमदाबाद सुरतहून वारकरी लोक येत असतात. जर फडावर केलं तर ही बातमी 4 प्रांतात जाते. 4 प्रांत भर 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 कॅसेट लगेच संपून जाते.
लोकांपर्यंत पोहोचतं. किती संपलं याच्यावर नाही, लोकांपर्यंत ही गुणवंत मंडळी यांचा गुण कला हे पोहोचले पाहिजे. त्यांच्या कॅसेट नंतर माझ्या 4 कॅसेट काढल्या आमच्या एकाने. हे कॅसेटवाले बसलेच आहेत बघा. माझ्या 4 कॅसेट काढल्या. त्यात एक देवआज्ञा अशी कॅसेट आहे, देवआज्ञा. दुसरी कॅसेट आहे कुरुक्षेत्र. तिसरी कॅसेट आहे बोलिली लेकुरी. आणि चौथी कॅसेट आहे बांगडी कंठी धरला कृष्ण. एकादशीच्या दिवशी कीर्तनात प्रकाशन केले मी. जवळजवळ 7,000 कॅसेट त्या दिवशी गेल्या. एकादशी द्वादशीला 7,000. का? लोकात लगेच तिकडे तिकडे कळतं, बातमी होते चहूकडे. ही कलावंत माणसं आहेत, गुणवंत माणसं आहेत. यांच्याबद्दल खूप आत्मीयता वाटते की ही लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, कदर केली पाहिजे समाजाने यांची. पांडुरंगांनी जीवन मृदंगा करता घालवलंय. महाराजांनी जीवन घालवलंय भजनामध्ये. हे आमचे गायकवाड तुमच्या गावाला लावले, जीवन भजनामध्ये घालवलंय. हा इकडे उभा आहे वळे. कुणी कदर करावी यांची. ही सगळी ही मंडळी उभी आहेत, ही गुणवंत हे पाहिजे आहेत की हे गुण, ह्या कला माणसापर्यंत समाजापर्यंत पोचल्याच पाहिजे. पण त्याचा परिणाम भगवंताच्या अंतःकरणावर झाला पाहिजे, कुठेतरी त्याचा प्रसाद झाला पाहिजे. मी आपल्याला सांगत होतो, ज्ञानेश्वर महाराजासारख्यांची चाल ऐकली नामदेवरायच्या कीर्तनामध्ये. आणि त्या बाईला वाटलं की अरे लोक आपल्याला आवाज चांगला आहे, काय सुंदर गळा म्हणतात, पण माझ्यापेक्षा शतपटीने आवाज यांचा आहे. हे कौतुक केलं त्या बाईनं. कोणच्या? जिनं जीवन घातलं, घालवलं, आपलं आयुष्य घालवलं, तारुण्य घालवलं. श्रीमंत पैसेवाल्या लोकांच्या पुढे गाण्यामध्ये, बैठकी घेण्यामध्ये काल घालवला, जीवन घालवलं. मग समाज खुश होतो काय? तिला वाटलं अरे माझी स्तुती श्रीमंत लोक करतात, माझ्यावरती पैसे उधळतात, पण काय अभंग, काय आवाज आहे आमचा. ती स्वतःच्या गायन कलेचा अहंकार विसरली, नामदेवरायाच्या पाया पडली, ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि चोखोबा राहायला म्हटली की तुमच्यामुळे मला हे दिसलं. पंढरपूर साधू संताचे संगतीने गेले, भक्तीने देखिले भीमातीर वो. परात परसोयरा पुंडलिक बरा, तेने दिला थारा, तेने माझ्या बुडत हात दिदला. तुझ म्या फुलवारा बांधिला बो, फुलवारा बांधिला, फुलवारा बांधिला. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगत बोधे, देह तुझा तिला तुझ्या फुलवारा बांधिला बो, फुलवारा साधू संतांच्या संगतीचा मोठा फायदा कोण झाला तिला. जीवन मी रद्दी लोकांचं रंजन करण्यामध्ये घालवलं. काय आवाज आहे त्यांची, काही सुंदर गातायत. अहंकार विसर्जित झाला. चंद्रभागेचं स्नान केलं, पांडुरंगाच्या दर्शनाला गेली. पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे पाहिलं, अरे काय सौंदर्य, काय दिसतोय सुंदर. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखियाला डोळा, बाई वेधले ओ मन तयाची त्याला पाहिल्यावर सर्वस्व विसरली. पायावर डोकं ठेवलं आणि पंचप्राण तिथे समर्पण केले, कुर्बान केलं जीवन तिथे. किती वेळा गेली? पहिल्यांदाच. संत सखू किती वेळाला गेली पंढरपूरला? काय कोकट आहे, किती वेळा गेली?
आयुष्य गेलं सगळं, फरक नाही होत माणसात, एकदाच गेली समर्पण. याचा अर्थ तिथे जाऊन भुकसून घ्या देवाच्या पायाजवळ असं करू नका. हो म्हणजे बरोबर. मला असं म्हणायचंय की हा उत्कट भाव निर्माण होण्याकरता कशाची गरज आहे. मी नेहमी सांगत असतो की आपल्या अंतःकरणात भाव आहे, नुसता भाव असून चालत नाही. आपल्या अंतःकरणात भाव आहे, पण तो भाव उद्भावन व्हायला पाहिजे. आपल्याला मृत्यू येणार ही गोष्ट खरी, आपण मरणार. आपल्या जीवनात मृत्यू हा निश्चित आहे, तो टाळता येत नाही. पण तो मृत्यू अशा कामाला आला पाहिजे की तो मृत्यू आपलं जीवन महामृत्यूकडे घेऊन गेला पाहिजे, असं झालं पाहिजे. तुका म्हणे एका मरण्याची सारे, तुका म्हणे एका मरण्याची सारे, उत्तम ते बुरे कीर्ती मागे, एकच जीवन पुरे. इथपर्यंत पोहोचणार केव्हा? आपली शक्यता आपल्याला वाटतेय का? आपले अंदाज आपल्याला येत आहेत का? तीर्थ प्रसाद खात खातच आयुष्य जाणार. जत्रा में फतरा बिठाया, काय कबीर महाराज म्हणतात, म्हणून सांगतो की दक्षिण भागामध्ये, दक्षिण भारतामध्ये वाङ्मय पाहावं तुकाराम महाराजांचं, आणि उत्तर भारतामध्ये वाङ्मय पाहावं संत कबीर महाराजांचं. स्पष्ट जत्रा में फतरा बिठाया. आता सुरू होतील जत्रा, लग्न संपली म्हणजे त्याला म्हणतात उरूस. महाराज आमच्या गावाचा उरूस आहे, या बरं का. कशाला? तमाशा पाहायला होय. आमंत्रण सांगतात या. यात्रा आणि जत्रा यात फरक आहे. यात्रा म्हणजे भजन कीर्तन असतं आणि जत्रा म्हणजे आखाडा तमाशे असतात. यात्रा म्हणजे यात्रा म्हणजे या आणि तरा, आणि जत्रा म्हणजे जा. तरा नाही तर मारा. कबीर महाराज म्हणतात जत्रा में फतरा बिठाया, तीर्थ बनाया पाणी. देवळाच्या दारात बसतो तो तीर्थ देतो. ते तीर्थ म्हणजे काय? सगळं देवाच्या चरणाचं असतं. जवळच ओढ्याचं विहिरीचं कुठलं घेऊन येत असेल, नदीचं नळाचं घेऊन येतो, घागर आणतो, संपलं की त्या घागरीतला पोला घेतो, घ्या पडे, घ्या पडे, घ्या पडे. आपण पांडुरंगा पावली हो. काय फरक? मग त्याला आपण 4 आणे 8 आणे टाकतो. तिथे तीर्थ घेतले ना. एका पळीभर पाण्याचे 8 आणे देतो, 4 आणे देतो. आणि शेतकरी मोड धरून किर्लोस्कर पंप लावून कोथिंबीर मेथी पिकवतो.
5 पैशाला जोडी द्या म्हणतात. 3 महिने पाणी घातलं, 5 पैशाला एक जोडी. याने लगेच आणलं, पळीभर पाणी दिलं तर ₹1.25 दिला. तीर्थ आहे काय ते? जत्रा में फतरा बिठाया, तीर्थ बनाया पानी, पैसे की धुलधानी, दुनिया भाई दीवानी, दुनिया भाई दीवानी. दुनिया भाई दीवानी, दीवानी, दुनिया भाई दीवानी. वेळ झाला होता, पण प्रसादाचा तीर्थाचा परिणाम काही होतो का नाही याचा कुठे विचार केला. सवय झाली. द्या तीर्थ, द्या तीर्थ, द्या प्रसाद. यानं प्रसाद दिला ना, याचा प्रसाद झाला की भाई यांच्या कृपापात्र असणारे भगवत भक्त त्यांचा प्रसाद झाला तर जीवनच बदलून जाईल. संत चोखोबा महाराजांचा प्रसाद झाला कान्होपात्रावर, जीवनच बदलून गेलं महाराज पूर्ण. नारदाचा प्रसाद झाला वाल्ह्या कोळ्यावर, जीवन बदललं. गौतम बुद्धांचा प्रसाद झाला अंगुलीमालावर, शस्त्रच हातातून गळून पडले. त्या परिसरातला जो राजा होता त्याने सांगितलं, हा दरोडेखोर आहे अंगुलीमाला, जमलं तर त्याला जिवंत माझ्या पुढे पकडून आला, नाही शक्य तर ठार मारून त्याची लाश माझ्या पुढे आला. राज्यात धिंगाणा घातलाय अंगुलीमाला. आणि तो चांगली चांगली माणसं मारायचा, श्रीमंत पैसेवाले चांगले चांगले मारायचा, आणि त्यांना ठार मारलं की त्यांचं बोट कापून घ्यायचं आणि ते बोट दोरीत ओवायचं आणि ते आपल्या गळ्यात घालायचं. अशी त्यांनी अंगुलीची म्हणजे बोटाची माळ केली होती गळ्यामध्ये, म्हणून त्याचं नाव पडलं होतं अंगुलीमाला. सामान्याला तुमच्या आमच्या सारख्याला नाही मारायचं, जे कोट्याधीश अब्जाधीश आहेत ते. गौतम बुद्ध चालले होते गावातून सकाळच्या प्रहरी. गावचे लोक म्हणले, महाराज या रस्त्याने जाऊ नका, धोकेदायक रस्ता. म्हणले का? अहो फार धोक्याचा रस्ता आहे, आम्ही कुठे या रस्त्याने जात नाही, जंगलातून जातो हा रस्ता. का? का जाऊ नका, जंगलातून जात असेल. नाही, इथे अंगुलीमाला नावाचा फार दुष्ट अतिशय वाईट दरोडेखोर आहे, तो माणूस पाहिला की ठार मारतो, आणि चांगली चांगली माणसं ठार मारेल त्याच्या बोटाची माळ केली, बोट कापून घेतो आणि त्याची माळ करतो. गौतम बुद्ध हसले, म्हणले अरे मग तर त्या मार्गाने गेलंच पाहिजे, मला जाऊ नका म्हणतायत आणि मग म्हणतात मला तर तिथे गेलंच पाहिजे, कारण आमचं जीवनच त्या करता ना, जीवनच त्या करता गेलं पाहिजे. गौतम बुद्ध त्या रस्त्याने गेले, शिष्य पाठीमागून भीत भीत चालले होते, कोणाला माहिती काय होत आहे. गौतम बुद्ध पुढे चाललेत, 2 डोंगराच्या मधून खिंडीतून चालले होते. त्यांनी म्हटलं बस आता एक घाव टाकायचा आणि त्याची खापळीच करायची. खापळी शब्द समजला ना, म्हणा आहे फार मधोमध खापळी, इथं मारायची कोरा, खापळी तोडायचाच म्हणे. वरून टेकडीवरून आरोळ दिली, ए अरे कुठे चाललास, पुढे येऊ नकोस. गौतम बुद्ध त्याच्याकडे पाहतात, सरळ चाललेत पुढे. पोरं भिली, पाठीमागची विद्यार्थी शिष्य मंडळी भ्याली. गौतम बुद्ध पुढे निघालेत, दगडावर तो घासतोय कुऱ्हाड, आणि आपल्या सपाट्यात आले की तोडायचं. गौतम बुद्ध असे खिंडीच्या मध्ये आले, त्यांनी त्या टेकडीवर खाली उतरला, उडी टाकली, रस्त्यावर समोर उभा राहिला. अरे म्हटले तिथून ओरडलो मी, या रस्त्याने येऊ नकोस, काय समजलास, तू तुझ्या चेहऱ्यावर काहीच परिणाम नाही मला पाहून. कुऱ्हाड उगारली आणि गौतम बुद्धाच्या डोक्यात आता टाकणार, पण त्यांनी पाहिलं गौतम बुद्धाच्या चेहऱ्यावरती भीती वगैरे घाबरटपणा काही नाही. कुऱ्हाड टाकणार तोपर्यंत गौतम बुद्ध हसले. असं हसल्याबरोबर कुऱ्हाडच हातातून गळून पडली.
आणि गौतम बुद्धाचे पाय धरले त्याने. थोर पुरुषाच्या किंचित काल संगतीने जीवनात परिणाम होऊ शकेल कसा होईल सांगता येत नाही. किती जप केला म्हणजे परिणाम होईल हे सांगता येणार नाही. म्हणून एके ठिकाणी मोठं गोड वर्णन केलंय. तुला या नवे नापी ना स्वर्गम ना पुनर्भवम. तुला या नवे नापी ना स्वर्गम ना पुनर्भवम. भगवत भक्ती संघर्ष मर्त्या नाम किमुताशिषा. तुला याम लवे नापी. एक क्षणाची तुलना केली साधूच्या संगतीची. एक क्षणभर साधूची संगती मिळाली. ना स्वर्गम ना पुनर्भवम. त्या क्षणाच्या संगतीचा पुण्याचा परिणाम जो आहे त्या परिणामाची तुलना केली स्वर्गाशी आणि मोक्षाशी. ना स्वर्गम ना पुनर्भवम. अपुनर्भवम म्हणजे मोक्ष. नाही तुलना होणार तो क्षण जास्ती. म्हणून साधूच्या संगतीपेक्षा वा भगवंताच्या भक्तीपेक्षा या वेगळ्या रीतीने परमार्थ म्हणून बरं झालं. परमार्थाच्या नावाखाली जे दुसरं होत असतं ते केलं नाही. आम्ही भाग्यवंत आहोत. धन्य आम्ही जन्मा आलो. चंद्र महेंद्र ब्रह्मदेव यापेक्षाही भाग्यवंत आहोत. का? जहागिरी मिळाली म्हणून, व्यापार उदीम करून पैसा भरपूर मिळाला म्हणून नाही. महाराज म्हणतात आम्ही जन्माला आलो ते धन्य झालो. कशामुळे? दास विठोबाचे पांडुरंगाचे दास झाले. काय पांडुरंगाचं दास होण्यामध्ये धन्यता काय मानायची? काय त्याच्यात विशेष आहे? त्या संसाराचं तर वाटोळं झालं. काही जर कमाई मिळाली असती याच्यामध्ये, बरीचशी बांधकामं झाली असती तर मग बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याचा अर्थ तुम्ही काही करा पण आम्ही भाग्यवंत आहोत त्याचे दास झाले. तो कोण आहे त्याची ओळख करून देताना महाराज मोठं मजेशीर ओळख करून देतात की तो कोण आहे. हे संबंध पृथ्वीतलं दिसतं ना, मही म्हणजे पृथ्वी. हे महिमंडळ जे आहे सगळं हे कोणी निर्माण केलं? कोणापासून झालं? महाराज म्हणतात की हे संपूर्ण महिमंडळ, हे संबंध जग ज्यानं निर्माण केलंय. पहिले कोठेचे नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यचे होते पाहिस. शून्य कान्होबा तेरे तेरे ते शून्य होतं पण एवढा पसारा निर्माण केला कुणी? एकने नकंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने. चंद्र सूर्य मेघ तारांगणे हे सगळं कोणी निर्माण केलं? तुकाराम महाराज तेच सांगतात, जयापासून सकळ महिमंडळ मही
ज्याच्यापासून हे सगळं झालंय. भगवान सांगतात की अर्जुना, अरे हे कोणी केलं सगळं? मी केलंय. पण सगळं केलंय पण माझ्यापासून झालंय असं मानायचं नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी उभी मोठी मजेशीर आहे. हे मजची स्तव झाले परी मिया नाही केले, ऐसे जेणे जाणीतले तो सुटला. या उभीचा अर्थ मला एकाने सांगितला बरं का, पांडुरंगा. किती फरक असतो बघा. परंपरेने समजून घेतलं तर बरं आहे, नाही तर विपरीत अर्थ होतो. त्यांनी सांगितलं की बंगला बांधला, दुकान घेतलं, 4 मुलांची लग्न झाली. कोणामुळे? हे मदची स्तव झाले. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, परी मिया नाही केले, आपण काही केलं नाही असं माना. ऐसे जेणे जाणीतले ते तो सुटला गा. मी म्हणणार म्हटले, प्रवचन झाल्यावर त्याला म्हटलं महाराज फार चुकीचा अर्थ सांगितला, मागचा पुढचा भाव बघा ना म्हटलं तुम्ही. ज्ञानेश्वरी पहा, चाळा जरा बघा. तो म्हटलं का चुकलं काय? माझं फार चुकलं म्हटलं. साधं चुकलंय काय? ज्ञानेश्वरी आणायला लावली. ज्ञानेश्वरी पाहिजे. पहा म्हणले, कोण म्हणते? भगवान श्रीकृष्ण म्हणतायत अर्जुनाला, अर्जुना हे मजाची स्तव झाले, हे माझ्यापासून झालंय पण मी यातलं काहीच केलं नाही असं जो जाणतो. ऐसे जेणे जाणीतले तो सुटला गा. हे देवापासून झाले पण देवाने केलं नाही असं ज्यांनी जाणलं तो करता नाहीच आहे. मग हे कोणी केलं? दैव हिशा गुणमयी मम माया दुरत्या माम एव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते दैव हिशा मी नाही केलं, माझी जी आहे तिनं केलंय. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, चंद्र सूर्याशी म्हणे बाहू. आपण लोहचुंबकाचा असा एखादा गोळा घेतला, पुढे लोखंड असेल, आपण इकडे इकडे गोळा असा हलवलो ते हलतं असं. कोणामुळे? लोहचुंबकामुळे. पण लोहचुंबकाने हलवलं का? ते काय करते? तो जड आहे, त्याच्यात प्राण नाही, त्याच्यात चेतना नाही. पण त्यात चेतना नसली तरी ते ज्याच्या पुढे उभं राहतं ते असं असं हलतं. तुम्ही पितळीच्या वर किंवा एखाद्या पुष्ट्याच्या वर लोखंड ठेवा आणि खालून लोहचुंबक फिरवा, ते असं 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 ते वरचं लोखंड फिरतं बरोबर. कोणामुळे? याच्यामुळे. पण याने नाही गेलं, त्याला काय त्याचं भान नाही, ते वरचं फिरतंय. आम्हाला करायचं तसं भगवान म्हणतात हे सगळं मी केलंय. मदतची स्तव झाले परी मिया नाही केले, मी केलं नाही असं ज्यांनी ओळखलं ना तो सुटला. तुकाराम महाराज म्हणतात हे कोणापासून झालंय? जयापासून सगळं महिमंडळ हे झाले, ज्याच्यापासून हे सगळं झालंय, ज्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही. आपण मायेनं केलंय म्हणताना मायेने केलंय, पण याच्याशिवाय नाही, याच्याशिवाय. एकच मुलगा असा आहे जगामध्ये, जगात एकच पोरगा असा आहे की त्याला आई नाही. नाही तर बहुतेक आईच्या पोटातून जन्माला येतात. बहुतेक नाही, सगळे. बहुतेक शब्द कशाला? सगळे जगाच्या इतिहासात सगळे जे जन्माला येतात ते आईच्या उदरातून. 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, हेताची कर्मजाड तुझी मानाड. आईच्या उदरातून जन्माला येतात. पण एकच असा पोरगा आहे तो आईच्या पोटातून जन्माला आला नाही, तो डायरेक्ट बापाच्या पोटातून जन्माला आला. इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट. कुठून जन्माला आला?
म्हणून आपण शिवी देतो ती फार चुकीची देतो, देऊच नाही, पण देतो पण चुकीची देतो. हे पहा, जास्ती बोलायचं नाही. अरे खऱ्या बापाच्या पोटचा असेल तर ये पुढं, एकही नाही बापाच्या पोटचा. करावर हात कोण बापाच्या पोटचा आहे, पण त्याला म्हणतो बापाच्या पोटचा असेल. एकच आहे बापाच्या पोटचा फक्त. याचे नाभी कमळी जन्म चतुरानन. भगवंताच्या पोटातून जन्माला आलाय तो खरा भगवंताचा पुत्र आहे. मी आपल्याला सांगत होतो की यानं सगळं महिमंडळ निर्माण केलं असं आपण म्हणतो, पण नाही, सहज झालं. दयापासून सगळं महिमंडळ हे झालं. याला माहिती सुद्धा नाही काय होते काय नाही, माहिती सुद्धा नाही. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही त्याचे भक्त आहे. तो कोण आहे हे सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, तो एक पंढरीचा राणा, तो एक पंढरीचा राणा.
उंटाने मान जर वर केली तर 25 फूट उंच, पण वर मान करून गेला तरी तो बुडतो तिथे. तिथे शेळी म्हणायला लागली माझी आळापणी भिजती का पाहून येते. समजली ना आळापणी? अगं उंट बुडतोय जिथे, त्या उंटाला थांग पत्ता लागत नाही त्या डोहाचा, तर तुझी टिचभर आळापणी वर आहे ती भिजून येते का पाहती सांग. तू पाहायला लागलीस कुठं तुझं जमा झालं. श्रुती नेती नेती म्हणती, श्रुती नेती नेती म्हणती, श्रुती नेती नेती म्हणती, नेती नेती म्हणती, एक गोविंदू रे अनुमाने ना अनुमाने, एक गोविंदू रे अनुमाने ना श्रुतीला कळत नाही, अनुमानाला प्राप्त होत नाही. एकनाथ महाराजांनी तर मोठी गंमत केली आहे महाराज. कोणाला कळणार आहे हा देव का हो विटेवरी, देव का हो विटेवरी, उभा उभा देव का हो विटेवरी, उभा उभा देव का हो विटेवरी, उभा उभा देव का हो विटेवरी. पुसनका बाई बाई बाई, पुसनका पुसनका बाई. चर्चा चालली आहे याच्याबद्दल, सांगता येत नाही, विचारू सुद्धा नका, काय सांगणार आहे. पुसनका बाई बाई, पुसनका बाई वेदाची काही कळलेची नाही, कळलेची नाही. शेषशिळला शेषशिळला झाल्या त्रिसत्र जिव्हा वेदाला कळालं नाही तर आपण काय सांगावं. यत् चक्षुषा न पश्यति येन चक्षुंषि पश्यति. केनोपनिषदामध्ये सांगतात यद वाचानभिदितं येन वाग अभिदितं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदं उपासते. म्हणून जर कोणी विचारलं आपल्याला तुम्ही इतक्या वर्ष वारीला जाता, देवदेव करता, परमार्थ करता, देव पाहिलाय का? नाही. देव या डोळ्याने दिसतच नाही. देवत्व हे आपल्या श्रद्धेनं तिथे प्रगट होतं. आणि ज्या वेळेला श्रद्धा ही काही परीघ ओलांडून, काही परिसीमा ओलांडून, काही रेषा ओलांडून पलीकडे गेली तर देव तो बाहेरचा आत दिसू लागतो. नुसता बाहेरचा आतच नव्हे, जिकडे पाहिजे तिकडे देव दिसू लागतो. म्हणून एवढी जागा बदलणं फार गरजेची गोष्ट आहे. देव हा बुद्धीचा विषय नव्हे, देव हा इंद्रियाचा विषय नव्हे.
देव हा मनाचा विषय नव्हे. यन मनसा न मनुते एन आहुर मनोमतम तदेव ब्रह्मत्वम विद्धी नेदमेदम उपास. म्हणून तर्काचा विषय नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अरे नये अनुमान सुद्धा त्याचं करता येणार नाही. गार वारा सुटला उन्हाळ्यामध्येच, गार वारा सुटला आणि वास येऊ लागला. मातीचा वास येतोय बरं का, मातीचा वास यायला, मातीचा वास येतोय, गार वारा सुटलाय, निश्चित कुठेतरी पाऊस पडला असावा. बरोबर ना? अनुमान करता येतं त्याचं. ह्या परमात्मा आहे याचं अनुमान करण्याकरता आपल्याला अगोदर काहीतरी भास व्हायला पाहिजे ना, काहीतरी जाणवायला पाहिजे ना. काहीही जाणवत नाही तर त्याचं दर्शन होणार. आपल्याला काय जाणवतंय पहा, काय जाणवत? देवळात आला की धर्म आणि देवळाच्या बाहेर पडला की दुर्योधन. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची आम्ही सेवा करतो नव्हे, वेद ज्याला गातात. ऋषीवीर बहुधा गीतम छंदोवीर विविध पृथक. ऋषी मुनींनी विविध छंदांनी वेदानं ज्याचं वर्णन केलंय, ज्याला गायलाय. ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठाच्या दुसऱ्या अभंगातल्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात? चौवेदी जाण षडशास्त्री कारण 18ही पुराण. कोणाला गातात? याला गातात. गायला म्हणजे त्यांना कळाला असा त्याचा अर्थ नव्हे. तुम्हाला माझीच मऊ सांगतो, बरेच जण मला समजतात की हा शास्त्रीय गायन शिकलेला असावा. मुळीच नाही. कुणी राग म्हटला तर मी म्हणेल, पण कोणचा राग विचारला तर सांगता येणार नाही. नाही सांगता येणार त्याच्याबद्दल, शब्द नाहीत आपल्याबद्दल. तितकी उंची येण्याकरता खूप काल जायला पाहिजे. पण महाराज म्हणतात येईल तेव्हा येईल उंची, पण आम्ही भाग्यवंत आहोत. ज्याची भक्ती करतो आम्ही तो वेद दया गाती आम्हा तयाची संगती. किंवा जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. पृथ्वी ज्याच्यापासून निर्माण झाली सगळी, तो एक पंढरीचा राणा. किती अनुमान कराल त्याच्याबद्दल. पुसू नका बाई वेदाशी काही कळलेची नाही. शेषशिणला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा. देव का हो विटेवरी उभा. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की वेदाला नाही समजला, नाही कळत. वेद अलीकडे अंगणातच उभा राहिलाय, तिथपर्यंत गेला नाही. आणि शेष वर्णन करायला लागला तर त्याच्या जिभा 2 झाल्या. शेषाला तोंड किती आहेत? सर्पाच्या 5 विशेष जाती मानल्या जातात आपल्या पौराणिक इतिहासामध्ये. तशा सर्पाच्या 3500 जाती आहेत. पण विशेष म्हणजे 5 तक्षक, वासुकी, शेष हे विशेष प्रकारचे नाग आहेत. अजून पाहिलंय कोणी 5 फणीचा नाग? नाही, एकच फण्याचा, 5 फण्याचा नाही. मग 5 फण्याचा सांगितलाय, 5 फणीचा सांगितलाय, याचा अर्थ काय? 5च नव्हे, शेषाला किती तोंड आहेत? 1000. आणि त्या 1000 तोंडामध्ये एका तोंडात डबल जीभ आहे, म्हणजे किती झाले? शेषशिणला झाल्या द्विसहस्र जिभा जिभा. 2000 जिभा झाला. देव का हो विटेवरी उभा उभा. विठोबार कुमार
घाती आम्हा तयाची संगती. महाराज म्हणतात की वेद ज्याला गातो, म्हणून ज्या देवाची उपासना आपण करतो त्याचा मोठेपणा सांगत असताना तुकाराम महाराज कीर्तनाच्या अभंगामध्ये स्वाभिमानाने सांगतात, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले. पृथ्वी निर्माण करायची केवढं आश्चर्य असेल. तुम्हाला हार पाहिला तर आश्चर्य वाटते, कारण कसा बनवला असेल पहा. त्याचं कौतुक आहे त्या बनवणाराचं, आणि त्याही पेक्षा घालणाराचं कौतुक आहे, आणि त्याही पेक्षा घालून घेणाराचं कौतुक आहे. मी तर वाकलोच वाकलो पार खाली, तर रग लागली सगळी. महाराज कौतुक करावं असे विशेष कलावंत आहेत, काय सांगायचं. आणि भगवत भक्तावर प्रेम करणारी माणसाशी काय परिवर्तन होऊन जाईल, विशेष मार्गाला लागतील, काही सांगता येत नाही. तेव्हा आता खूप सावध राहणं गरजेची गोष्ट आहे. आता ढिला परमार्थ उपयोगीचा नाही. आपल्या संप्रदायाबद्दल कोणी काही बोलता कामा नये अशा रीतीने आपलं जीवन ठेवावं लागेल. वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ संप्रदाय नाही. पण काय सांगावं, मलाच येऊन सांगतात लोक, महाराज गेली वर्षभर वारीला आलो नाही. अहो तुम्ही महिन्याची वारी करणार ना, वर्षभर आले नाही. जरा आम्ही ते तिकडं जात असतो. ते कोणीकडं कोणाला माहिती, मला नाही. जे जे जिकडं जात असतील तिकडं आम्ही तिकडं जातो. आणि तिकडे जायला लागल्यापासून जरा बरं वाटायला लागलं. मी म्हणलं बरं वाटणं वेगळं आणि बरं असणं वेगळं. लक्षात ठेवा, बरं वाटलं म्हणजे करावं नाही, बरं असलं तर करावं. काही काही गोष्टी बऱ्या वाटतात पण बऱ्या असत नाहीत. काही काही गोष्टी बऱ्या असतात पण बऱ्या वाटत नाही. सिनेमा बरा वाटतो का बरा असतो? कीर्तन बरं असतं का बरं वाटतं? बरं असतं पण बरं वाटत नाही. केव्हा उरकतोय, 9 वाजायला आली. लोक झाली नारी, लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित योगी ज्ञानी महानुभव, एकची सिद्ध साधकारे. ह्या कीर्तनाचं महात्म्य सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, समाधीचे सुख सांडाव वाळूनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. पण तितकी उंची श्रोत्यांची वाढली पाहिजे आणि कीर्तन करणाऱ्याची वाढली पाहिजे. बुधवार पेठेतलंच प्रकरण आहे. दिल्लीवरून हुकूम सुटला, शिवा भोसला, महाराष्ट्र में जिधर मिलेगा उधर पकड़ कर उसे जिंदा मेरे पास लाओ, मेरे सामने खड़ा कर दो. जिंदा नहीं मिला तो उनकी लाश मेरे सामने लाओ. जा, जेवढं सैन्य पाहिजे तेवढं घेऊन जा. शिवाजी भोसला जिथे असेल तिथे पकडून आणा, जिवंत पकडून आणा. जिवंत नाही सापडलं तर त्याला, त्याची लाश, त्याचं प्रेत, त्याचं मड माझ्या पुढे आणा. औरंगजेबाने सोडलं. फरमान तिथून पाठवला. भले भले पाठवले. लाल महालात एकाची बोटच तुडली. प्रतापगडावर एकाचं ऑपरेशनच केलं, फाडलीच पोट महाराज.
मी हे कशा करता सांगतोय आपल्याला? पकडण्याकरता जहा पटकली त्याने, पण काय क्लुप्ती करून छत्रपती कुठून निघून जात होते कळत नव्हतं. आणि एक दिवशी कळालं, बातमी फुटली, शिवाजी महाराज बुधवार पेठेमध्ये विठ्ठल मंदिरात तुकाराम महाराजच्या कीर्तन ऐकत बसले. आता ही संधी पकडायची. कीर्तनाला संबंधाला वेढा. आज शिरले नाही, देवळात शिरायचं नाही ना आपलं. आज शिरलं नाही, बाहेरून वेळा. गुप्तहेराने येऊन छत्रपतीने सांगितलं, राजे कीर्तनात एक तानता लागली ती शिवाजी महाराजांची. तुकाराम महाराज कीर्तन करत होते, एक तानता लागली ऐकण्याची, समाधी लागल्यासारखी लागली, सगळं विसरले होते. एवढा ताण होता राजकारणाच्या डोक्यात, पण तुकाराम महाराजचं कीर्तन ऐकल्यावर समाधी अवस्था विसरून गेली. एक आला आणि त्यानं कानात सांगितलं, गुप्तहेरान, आबासाहेब सावध राहा, तुम्हाला पकडण्याकरता संपूर्ण मंदिराला औरंगजेबाच्या सेनेचा वेढा पडलाय, सावध राहा, काय करायची युक्ती ते ठरवा. मुजरा करून बाजूला पडला. मग छत्रपती घाबरले का? जे जे घडेल ते ते घडो, जे जे देहरा हो अथवा पडो. छत्रपतीची एक तालुका. पण महाराजात तुकाराम महाराज इतके तर्कज्ञ होते की त्यांनी जाणलं काय निरोप आणलाय तो. आणि आपल्या पुढचा कीर्तनातला श्रोता पकडला गेला तर महाराष्ट्र उदास होईल, महाराष्ट्राला दुःख होईल, पुन्हा कीर्तनाला कोणी बसणार नाही. यांच्या कीर्तनात असं घडतं. तुकाराम महाराजांनी धावा केला आणि महाराजांनी अभंग घेतला होता कोणचा? पडता जड भारी, पडता जड भारी, दासी आठवावा हारी, दासी आठवावा हारी. पडता जड भारी, दासी आठवावा हरी, मग तो होऊन दिशीण आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. सगळ्याला सांगितलं करा भजन. विठ्ठल 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 भजनामध्ये रंगून गेले सगळे. छत्रपती तुकाराम महाराजांचं चेहऱ्याकडे पाहता तर विठ्ठल 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 स्मरण चाललंय. गजर उठलाय. पांडुरंगाच्या मूर्तीतून शेकडो शिवाजी बाहेर पडले दरवाजातून. जे सैनिक होते औरंगजेबाचे, अरे देखो ये शिवाजी भोसला भाग रहा है, पकड़ो पकड़ो पकड़ो, त्याच्या मागे पळत सुटले. अरे दूसरा आ गया, दूसरा शिवा भोसला आ गया, पकड़ो पकड़ो पकड़ो, त्याच्या मागे शेकडो शिवाजी महाराज मूर्तीतून बाहेर पडत होते, देवळातून बाहेर पळत होते, पकडो 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 पकडो. खरे शिवाजी महाराज कुठे होते? हे सैनिक एकेका शिवाजीच्या मागे 2-2 लागलेत, 4-4 लागलेत. पुन्हा शिवाजी निघतोच आहे, देवळातून बाहेर पळतोच आहे. पुन्हा तिसरा शिवाजी निघतोय, बाहेर पळतोच आहे. त्याच्या मागे 4-4 सैनिक. सैनिक थकले, म्हणले का या देवळातून शिवाजीचा पेव फुटला का काही कोणाला माहिती. वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं कीर्तन, वारकरी संप्रदायाची तुळशी माळ, वारकरी संप्रदायाची देवता आदर्श आहे. महाराज म्हणतात या पांडुरंगाचं निश्चित स्वरूप ठरण्याकरता जाणता असणारा, जाणवेचे निबळे कोण वेदापासून असे आगळे.
महाराज म्हणतात विवादती जयासाठी वाद चाललाय शास्त्राचा. हा सगुण आहे का निर्गुण आहे? हा सगुण आहे का साकार आहे? हा साकार आहे का निराकार आहे? सगुण निर्गुण गुणाचे काही सांगताच येत नाही. कोणी सगुण साकार समजतो, कोणी निर्गुण निराकार समजतो. वेगळे पंथ निर्माण झाले त्याच्याकरता वाद चाललाय. निश्चित याचं रूप समजत नाही. महाराज म्हणतात विवादती जयासाठी जग जेची तो विठ्ठल. तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना सुखी. आता काय सांगावं, कुणी प्रयत्न केला तरी कळणार नाही. हा यशोदा रात्रंदिवस जवळ होती, मांडीवर खेळत होती, दूध पाजत होती. भूक लागली की तिच्या जवळ रडत होता, म्हणून यशोदेला कळालं का? आला तो पहिला भटजी, गेला परत पळून. दुसरी आली मावशी, रक्त प्याला, दूध प्याला, प्राण शोषण केले. तेव्हा तिनं खरं रूप प्रगट केलं आणि धाडकन पडली आणि खरं रूप प्रगट झालं. नाही तर अशी दिसत होती, 5 फूट उंचीची, दिसायला सुंदर, डोक्यावर पदर घेतलेली पुतना मावशी. पण खरं रूप तिचं प्रगट झालं आणि प्राण शोषण केल्यावर जी धाडकन पडली, तर तिचं डोकं कोंडव्यात तर पाय मुंडव्यात. अरे बापरे, एवढी मोठी असेल का एवढी? असं नाही तर नसो, तिला जाळायला काय आपल्याला लाकडं द्यायची काय? तुका म्हणे अकोल नाही कळताय. आणि ज्याला कळला तो बोलू शकत नाही त्याच्याबद्दल. शब्द खुंटीत होतात. परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे निसांगे. बोले ना बोलू देईना, बोले ना बोलू देईना. बोले ना बोलू देईना, बोले ना बोलू देईना. पहाणे ते आवघे पारुषले गे माये. बोलत नाही, बोलू देत नाही. पाहणं तर संपून जातं, ही दृष्टी त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. मग आम्ही पाहतो ते काय आहे ही शंका राहील ना. मग आम्ही पाहतो तो देव नाही का? म्हणून तर आपल्याला दिसावा इतका सोपा केला कुणी? या संतांनी. आणि याला रूपापळे करुणी खळे हरिदास नेणो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुराशी आले
भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठे. भाग्यवंत आहोत. म्हणून गावागावात पांडुरंगाची मंदिरं झाली पाहिजेत. महाराष्ट्र विठ्ठलाचा अनन्य भक्त आहे आणि तुम्ही पाषाणगावची मंडळी तर खूप भाग्यवंत आहात. प्रतिवर्षी थाटामध्ये उत्सव करता. भजन कीर्तनाने वेडी झालेली माणसं आहात. भजन करणारी माणसं तुमच्या गावामध्ये मास्टरी ज्यांची भजनामध्ये अशी आहेत. आमच्या महाराजांची कॅसेट निघाली आहे, ती घ्या जरूर, सगळ्यांनी ऐका. माझी नाही घेतली तरी चालेल, तरी घ्या. ऐका. देवाज्ञा कॅसेट आहे. देवाज्ञा. देवाज्ञा झालं म्हणतो. कळलं का तुम्हाला? काय अहो आत्ता आलो तिथून आम्ही. काय झालं? त्यांना देवाज्ञा झाली. देवाज्ञा झाली म्हणजे मेले. इतकं का देवाज्ञेचा अर्थ खालचा आहे? ती देवाज्ञा नाही, ती यमाज्ञा आहे. देवाज्ञा होण्याची लायकी लागती, उंची वाढवावी लागते. देवाज्ञा म्हणजे काय? ऐका त्या कॅसेटमध्ये. उगाच कोणालाही देवाज्ञा होती काय? आणि जर आपल्याला देवाज्ञा झाली तर आपण ऐकू का देवाचं? ते आता पुष्कळ प्रपंच केला. आता सोडा सगळं, आळंदीला येऊन राहा, नाही तर पंढरीला येऊन राहा. ऐकू का आपण? हे पा देवा, हे भलती भीड मला काही घालू नको. अजून बरंच काय व्हायचंय. आणि बरंच व्हायचं म्हणत म्हणतच मग काय कराल? तुका म्हणे अकळ कळणार नाही. आहे सकळ व्यापक, सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. कुठे नाही तो. कण कणमय आहे भगवान, कणा कणात भरलेला आहे. तो एक पंढरीचा राणा नये हनुमाना शेतीशी. म्हणून हा कितवा वाढदिवस आहे? हा 54वा. घ्या, 50 वर्ष होऊन गेली. 54वा वाढदिवस पांडुरंगाचा. आपल्या करता तो करायचा, नाहीतर त्याला कुठला वाढदिवस आहे? तो म्हाताराही होत नाही, वाढतही नाही, कमी होत नाही. आहे तसंच आहे, बिघडते. आपले सगळे वाढदिवस असतात. म्हणून माळ घालताना मी सांगत असतो की लोक आपला स्वतःचा वाढदिवस करतात, माणसं लग्नाचा वाढदिवस करतात, श्रीमंत माणसं कुत्र्याचा वाढदिवस करतात. हे मी पाहिले म्हणून सांगतो. म्हणलं का आज जेवायला फार आग्रह करता नाही, तुम्ही दुपारी जेवायलाच या, दुपारी जेवायलाच या. म्हणलं जेवायला कशा करता? म्हणलं मी चाललोय आळंदीला जाणार आहे जेवायला. नाही नाही, आज कुठल्याही परिस्थितीत जेवायला, वाटल्यास इथून फोन करू घरी की जेवायला येणार नाही. म्हणलं काय जेवढं का आग्रह महाराज? म्हटलं काय सांगावं, आमच्या कुत्र्याचा आज वाढदिवस. अरे 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 म्हटलं, आपण जर कुत्र्याच्या वाढदिवसाचं खाल्लं तर आपली बुद्धी कशी होईल कोणाला माहिती. मी सांगत असतो, हे वाढदिवस करण्यापेक्षा माळेचे वाढदिवस करा. लक्षात ठेवा, तिथी तारीख केव्हा माळ घातली ती, त्या दिवशी एखादा माळकरी आपल्या घरी जेवायला घाला, त्याच्या पायावर डोकं ठेवा, पांडुरंगाला नैवेद्य दाखवा आणि माळेचा वाढदिवस करा. का हो, कशा करते जेवायला बोलवतंय? उद्या उद्या माझ्या माळेचा वाढदिवस आहे. माळ घातली, इतकी वर्ष झाली, निर्व्यसनी झालो. निर्व्यसनी माणसं दुरापास्त झाली आहेत, दुर्मिळ झाली आहेत. जीवन निर्व्यसनी जगावं. मी सांगत असतो, निदान ज्यांचं नाव ज्ञानेश्वर आहे, ज्यांचं नाव तुकाराम आहे, ज्याचं नाव नामदेव आहे, ज्याचं नाव एकनाथ आहे, ज्याचं नाव राम आहे, ज्याचं नाव कृष्ण आहे, ज्याचं नाव नारायण आहे, ज्याचं नाव गणेश आहे, एवढी माणसं जरी निर्व्यसनी झाली तरी 1/4 महाराष्ट्र निर्व्यसनी. पण ज्ञानेश्वर माऊलीच चालले. अरे ज्ञानेश्वर माऊली आबरू घालवत आमच्या ज्ञानेश्वर. एकाने नाव दिलं डॉक्टरनी हॉस्पिटलला, आणि ते हॉस्पिटल कशाचं होतं? हाडाचं नाही, छातीचं नाही. त्यांनी नाव दिलं जय हनुमान मॅटर्निटी होम. अरे बाप रे, मॅटर्निटी होम.
आपण कुठे चाललोत, आपली डोकी कुठे चाललीत काही सांगता येत नाही महाराजा. या देव आज्ञामध्ये देवाने आज्ञा करावी आपल्याला, इतके भाग्यवंत आहोत का आपण? होती ती यमाज्ञा आहे, देवाज्ञा नाही. भाग्यवंत आहात. 54वा वाढदिवस आहे हा. पांडुरंगाचे वाढदिवस थाटात व्हावे. तुम्ही कीर्तन भजन थाटात करावं. आणि काकडामध्ये, काकड्याला सुद्धा मोठा एक असा बाई एक पूजा घालतात, जेवणं करतात, काकडा होतो. असंच उत्तरोत्तर आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये भक्तिभाव वाढो. ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय असे जे थोर साधुसंत, आपल्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांचं भक्तिभावाने भजन करूया. ज्ञानेश्वर सकळा अंगी जायाचा सकळा तो हा पंढरीदारा, तो हा पंढरीदारा, तो हा पंढरीदारा.